पाहतोय स्क्रीनवर ही ब्रेकिंग न्यूज आहे। टोल फ्री असूनही कोकणवासियांकडून टोलची वसुली केली जाते। टोल फ्री पास काढूनही फास्टॅग मधून पैसे कापले जात आहेत, म्हणजे कट होत आहेत। कोकणात जाणाऱ्यांना टोलची रक्कम भरावी लागते। टोल फ्रीची पावती लावून सुद्धा खात्यातून टोलचे पैसे कट होत आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुद्धा हा प्रकार सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, काय अपडेट? सुवर्णा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारने कोकणात जाणाऱ्या ज्या गणेश भक्तांसाठी टोल माफी केलेली आहे। शनिवार रविवार आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पा कोकणवासियांमध्ये घराघरांमध्ये विराजमान होतील। यामुळे शनिवार रविवार पाहून अनेक कोकणवासी जे आहेत त्यांनी रस्ते मार्गाने ट्रॅफिक कमी मिळेल, जरी रस्ते खराब असले काही ठिकाणी तरी जाता येईल, या पार्श्वभूमीवरती शनिवार रविवारमध्ये जाण्याकरता त्यांनी निवडलेलं आहे। पण दुसरी ही अडचण असताना आणखी एक अडचण त्यांच्यासमोर आली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे टोल नाक्यावरून जेव्हा ते पास होतात त्यावेळी मात्र त्यांच्या जो त्यांचा टोल पास आहे त्या फास्टॅग मधून त्यांचे पैसे कट झाल्याचा मेसेज जो आहे तो त्यांना येतोय। मुळात ज्यावेळेस त्यांना जो पास दिला जातो एक जवळच्या वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक पास घ्यायचा असतो कोकणामध्ये जाणाऱ्यांचा, आधार कार्ड देऊन त्यांना मग वाहतूक पोलीस एक पास देतो। तो पास गाडीवर लावला जातो आणि तो पास पाहून टोल नाक्यावरती जे टोल कर्मचारी जे आहेत ते गाड्यांना एक्झम्प्टेड करतात, म्हणजे टोलमधून सवलत देतात। पण असं असताना सुद्धा गाडी एक्झम्प्टेड केलेली आहे, गाडी निघाली, तिथे टोलवर दिसलं की गाडी एक्झम्प्टेड झालेली आहे, सवलत दिलेली आहे, टोल कोणताही लागलेला नाहीये। पण पुढे जाऊन तासा दोन तासांनी जेव्हा लोक पुढे जातात तेव्हा मात्र त्यांच्या फास्टॅग मधून पैसे कट झाल्याचे पैसे जे त्यांना मेसेज जो आहे तो येतोय। म्हणजे एक प्रकारे ही टोल माफी मोफत आहे का चाकरमान्यांना टोल देऊन जावा लागणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। अनेक असे कोकणवासी आहेत की ज्यांना या टोल नाक्याचा जो फटका बसलेला आहे। मुळात सर्व गाड्यांना फास्टॅग जे आहे ते काचेवर लावणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्याशिवाय टोल नाक्यावरून प्रवेश दिला जात नाही। पण जर अशा काही सवलती दिल्या असतील तर त्या सवलतींमध्ये सरकारने काहीतरी विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून जर फास्टॅग काचेवर लावलेला असेल त्यातून पैसे कट होणार नाही किंवा तो फास्टॅग नंबर घेऊन त्याला सवलत दिली जावी, अशा पद्धतीने काही करणं गरजेचं होतं। पण ते न केल्यामुळे चाकरमान्यांना 500 रुपये टोल जे आहे ते भरावे लागलेले आहेत। नक्की, धन्यवाद अजित, आपण माहिती दिली त्याबद्दल।